होळी म्हटलं तर पुरणपोळी आलीच बघा. तर बघा आज होळीला छान अशा पुरणपोळ्या केल्या होत्या. अशी कटाची छान अशी आमटी केली होती आणि भज्याचंही असं भिजत घातलं होतं. तर बघा आमच्या इकडे म्हणजे सांगलीकडे सांगली साईडला जे जे राहतात ना त्यांना माहीतच असेल. उलट्या तव्यावर असं तेलाच्या पुरणपोळ्या केल्या जातात. त्यासाठी तव्याला असं उलट्या साईडला भरपूर असं तेल लावलं जातं. आणि तर बघा मीही त्याच प्रकारे पोळ्या करते. असा उंडा तयार करून घेतला, त्यासाठी कणकेचा एक गोळा तयार करून घेतला, त्याला तेल लावून घेतलं आणि त्यामध्ये पुरणाचा असा उंडा अलगद असा भरून घेतला. तर बघा मी पहिल्यांदाच मी असा उंडा भरून पोळ्या करत आहे. इतर वेळेला माझ्या सासूबाई असा उंडा करून देतात आणि त्यानंतर मी पोळ्या लाटत असते. तर बघा तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे असा उंडा करून त्याच्याशी अलगद अशी पोळी लाटून घ्यायची असते. तेलाच्या पोळ्या खायलाही एकदम छान लागतात आणि आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच खूप आवडतात आणि त्यात विशेष म्हणजे माझ्या मुलाला तर जास्तच आवडतात. जी गोष्ट आपल्या घरामध्ये जास्त आवडते ती गोष्ट शिकायला तर पाहिजेच ना, म्हणून या छान अशा पोळ्या मीही शिकून घेतल्या बघा. तर बघा अशा प्रकारे लाटण्यावर ही पोळी निम्मी अर्धी गुंडळून घेऊन ती तव्यावर अशी टाकायची आणि अशा प्रकारे बघा पोळ्या करायच्या. आमच्या इकडे अशाच पोळ्या केल्या जातात. तर तुमच्या इकडे कशा पोळ्या केल्या जातात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हीही या सणाला पुरणपोळी केली होती का तेही सांगा. आणि अशा प्रकारच्या पोळ्या तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि जाता जाता चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा. पटपट अशा पोळ्या तयार करून घेतल्या आणि जेवायला असं ताट तयार करून घेतलं. बघा तोंडाला पाणी सुटलं.